याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण का सेन्सेस कुठला, तो येईल तो सेन्सेस ना. मग भारत सरकारने शब्द दिला होता की सेन्सेस करणार. त्याच्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना करा, हा शब्द केला आणि जातीय जनगणना सुरू झाला पाहिजे. गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषणं काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी, जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत, हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते. मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष आहे, मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाइम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधार सारखा मोठा कार्यक्रम हा देश घडू शकतो, तर मग ह्या बाहेर निघून शकत, कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये, एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय, म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले, क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली. एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं, तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय? हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं? सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, महिलांच्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी सगळीकडे. विशाखा कमिटी आहे का? हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या, मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी? आता ही जागा रिक्त आहे, म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का? देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे, पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढं जर महिलांचे अत्याचार वाढत असतील, महिला पोलीस ह्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं करताय का? त्याचं पेट्रोलिंग वाढवताय का? त्यांच्यासाठी त्यामध्ये गुलाबी गाड्या आल्या होत्या, त्या तुम्हाला कुठे दिसतात का हो? मला तरी दिसत नाहीत कुठे. केवढा गाजावाजा करून इलेक्शनच्या आधी एवढ्या त्या गुलाबी गाड्या, आम्ही पण गेलो तो फ्लॅग ऑफ बघायला, आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे ना, विरोधात असलो म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं. जेव्हा माननीय मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात आम्ही करतो ना कौतुक, ही लोकशाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधला एक महत्वाचा मुद्दा आहे, त्यांनी युपीएला एक दाखला देत असं म्हटलेलं आहे, 29ला महिला आरक्षण लागू झालं असतं, मात्र डिलिमिटेशन लागू झालं नसतं. माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध तुम्ही केला, 29ला लागू होणार म्हणून जुना दाखला देत म्हणतात लागू होणार. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आतापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आतापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशन मध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का नाही घेतला? कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे. आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजीमध्ये तुम्हाला परत मागे नेते. आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार. मग त्याचं काय झालं? ते बिलात का नाही आलं? एवढं तुम्ही सेशन बोलवलं, सेशनच्या आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या का नाही बिलात आल्या? एवढं सेशन बोलवलं, त्याच्या आधी मीटिंग्स घेतल्या सगळ्या विरोधी पक्षाबरोबर. इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवत आहेत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, इथे बॉम्ब फुटतो. अरे चाललंय का? एकीकडे 4 इलेक्शन चालले, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोहोचलाय, गगनाला ते, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्याच्यात प्लॅनिंग पण नाही, न डिलिमिटेशन न कास्ट सेन्सेस, ह्याच्यावर कुठली चर्चा नाही. अखिलेश यादवजी जेव्हा ओबीसीची मागणी केली, कुठे उत्तर होतं भारत सरकारकडे? उत्तरच नव्हतं. प्रियांका गांधी बोलल्या
अखिलेश यादव बोलले, डिंपल यादव बोलले, अमोल दादा बोलले, आपले भास्कर सर बोलले, बगरे सर. कुठे होती यांची सगळ्यांची उत्तरं? काही 5 राज्यांमध्ये निवडणूक आहे. बरोबर जसं तुम्ही म्हणता की ते टायमिंग यांनी साधलं. हे नाही, कसा? क्या पाया? माझा प्रश्न पुढचा आहे. प्रश्न असा आहे की आता हे विधेयक जेव्हा पडलेलं आहे तर आता विरोधकांची प्रतिमा या 5 राज्यांमध्ये महिला विरोधी करण्यामध्ये जे त्यांनी जे जाळं रचलं त्या जाळ्यामध्ये विरोधक आयते सापडले असं तुम्हाला नाही का वाटत? अजिबात मला वाटत नाही, कारण का आमचा महिला आरक्षणाला विरोधच नाहीये. ते बिल पास झालेलं आहे. तुम्ही काय प्रश्न विचारताय माहितीये का, की मी 12वीला आहे आणि तुम्ही मला सांगताय ताई तुमचे तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसले नाही. अहो मी 12वीला कशी पोहोचले असते जर 10वीची परीक्षा दिली नसती तर? पण ह्या सगळ्या महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये 5-1 मतांनी झालेलं आहे. म्हणजे मी 10वी पास झाल्याशिवाय मी 12वीत कशी जाईन? मुख्यमंत्री खोटं बोलतात.